तर ऑपरेशन टायगरची चर्चा आता दिल्लीत वेगवान घडामोडी घडतात। अनिल देसाई, अरविंद सावंत राऊतांच्या घरी पोहोचलेले आहेत। आताची महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। पत्रकार परिषदेआधी या तिघांची भेट झालेली आहे आणि थोड्याच वेळात तिघे सुद्धा पत्रकार परिषद घेणार आहेत। ही संयुक्त पत्रकार परिषद आहे आणि या पत्रकार परिषदेमधून काय नेमकं भाष्य केलं जातं, काय भूमिका मांडली जाते, हे अतिशय महत्त्वाचं आहे। अनिल देसाई, अरविंद सावंत हे राऊतांच्या दिल्लीमधल्या घरी पोहोचलेले आहेत आणि दिल्लीमधल्या या वेगवान घडामोडी आपण पाहतोय। या तिघांची थोड्याच वेळात संयुक्त पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। त्यामुळे आता जे खासदार फुटणार आहेत त्या संदर्भातलं काय महत्त्वाची माहिती या पत्रकार परिषदेतून दिली जाते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। तसंच कायदेशीर कारवाई या संदर्भात काय केली जाईल या संदर्भात काही स्पष्ट उल्लेख या पत्रकार परिषदेमधून या तिघांकडून केला जातो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी या क्षणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या घडामोडी सध्या दिल्लीत आपण पाहतोय। पत्रकार परिषदेसाठी आता एक फ्रेम लागली आहे। 3 खुर्च्या या ठिकाणी मांडण्यात आल्यात आणि या ठिकाणी आता काही वेळामध्ये संजय राऊत दाखल होतील। खरं तर संजय राऊत रोज माध्यमांसमोर एकटे सामोरे जात असतात। आता तिघे जण मिळून पत्रकार परिषद घेणार आहेत। अनिल देसाई असतील या पत्रकार परिषदेमध्ये, संजय राऊत असतील, तर ऑपरेशन टायगर संदर्भातल्या दिल्लीमध्ये ज्या वेगवान घडामोडी घडतात या वेगवान घडामोडींबाबत काय नेमकं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून म्हणणं आहे हे आता या पत्रकार परिषदेद्वारे भूमिका समजणार आहे। आज दिवसभरामध्ये या संदर्भातल्या काय हालचाली असतील, काय रणनीती असतील, त्याचे सगळ्याचे संकेत आपल्याला पत्रकार परिषदेमध्ये ऐकायला मिळतील। तर या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष आहे। काही वेळामध्ये या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे।